सुरुवातीला पुण्यातली मोठी बातमी। पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण हे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच आता या प्रकरणाचा तपास करणार आहे। दरम्यान विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव घेतली। मुंबईतील मुक्तगिरी बंगल्यावर कदमांनी शिंदेंची भेट घेऊन आपली बाजू मांडली। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना अभय दिल्याची माहिती समोर आली आहे। चुकीचं काम केलं नसेल तर घाबरायची गरज नसल्याचं शिंदेंनी कदमांना म्हटलंय। टीकेला न जुमानता काम सुरू ठेव असं शिंदेंनी कदम यांना ठणकावून सांगितलं। गुंड सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम अडचणीत आलेत आणि यावरून विरोधकांनी कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर शिंदेंनी योगेश कदम यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलेलं आहे। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। एकीकडे शिंदे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत, तर दुसरीकडे कुणी कायदा हातात घेतला तर ॲक्शन घ्या, चुका करणाऱ्यांवर रीतसर कारवाई करणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। घायवळ प्रकरणी संजय राऊतांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। मुख्यमंत्री हे कॅबिनेट नाहीत तर गुंडांची टोळी चालवत आहेत अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे। तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? घायवळ प्रकरणात वादात सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलंय। 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काही जण करत आले, तरी सुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो। सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, मात्र तेव्हा देखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं त्यालाच ताकद देण्याचं काम काही जणांनी केलं। स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काही जण तेव्हापासून करत होते। छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलत नाही असं ट्विट करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। आता एक मोठी बातमी। अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्याच्या वारजे परिसरात पाहणी दौरा सुरू केलाय। चौधरी चौकापासून ते विविध विकास कामं, रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांची माहिती ते घेत आहेत। यावेळी स्थानिक नागरिकांनी दादांसमोर समस्यांचा पाढा वाचलाय। रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। दरम्यान प्रशासनाला काम करू द्या, आडकाठी आणू नका, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन अजित पवार यांनी नागरिकांना दिलं। भल्या पहाटे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापलेलं आहे। अजित पवार यांनी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना झापलं असल्याचं कळतंय। रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना अधिकाऱ्याला त्यांनी झापलं। वसईकर कुठे जाऊन बसता हो तुम्ही? अधिकाऱ्याला 2 मिनिट उशीर का झाल्याचं विचारत त्यांनी सवाल केलेले। वसईकर इकडे या, कुठं जाऊन बसता हो तुम्ही? काय 2 मिनिटं उशीर झाला तुमच्या कशाला? जाऊ द्या जाऊ द्या, मग काही दाखवतात तर मला त्रास रिंग रोडचा ना? हा माहिती आहे ना। काय आता त्याच्यामध्ये आपण इंडियाचं युनियन मिळालं आपल्याला, आपण इथं पूर्ण
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा असणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा आक्रमक मोर्चा काढला जाणार आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानानं शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. याच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. हे पॅकेज शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करणारं असलं तरी पूर्णतः दिलासा देणारं नाही. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बोलताना थेट कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान करत नवा वाद ओढावून घेतला. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागं ठरव ना. अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागायचे ठरवा. सहकार मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं गेलंय आणि त्याचे परिणाम सुद्धा तत्काळ जाणवू लागलेत. शेतकरी नेत्यांनी बाबासाहेब पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला. अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत. कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या पॅकेजनंतर कर्जमाफीची मागणी काहीशी मागे पडली असतानाच बाबासाहेब पाटलांच्या टीकेनं नवा वाद ओढावला. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला. असं आहे की बरोबर आहे ते बोलतात ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. यांना ऐश्वर्याची सवय लागली. नोटाच्या मोठ्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे. बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी. यांना कशाचा नाद आहे. यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. मंत्र्यांनी काय विधानं करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण, अजितदादांनी पण सर्वांना दिलेल्या आहेत.
अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही घरचा आहेर मिळाल्यानंतर सहकार मंत्र्यांना उपरती झाली. आपल्या विधानावरती सारवासारव करत बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली. नमस्ते, मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत. एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. सहकार मंत्र्यांना उपरती झाली असली तरी त्यांनी कर्जमाफीचा नाद हा शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांना एक सांगणं आहे. तुम्हाला जसा राजकारणाचा नाद आहे तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा सत्तेचा नाद आहे ना तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा कारखाने खरेदी करण्याचा नाद आहे ना तसा बळीराजाला नाही हो. बळीराजासाठी कर्जमाफी हा नाद नाही तर आज ती त्याची मजबुरी ठरली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांसमोर जे काही संकट उभं केलं त्यातून दिलासा मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी मागतायत. त्यामुळे त्यांच्या या मजबुरीला नाद म्हणत यापुढे कुणी शेतकऱ्यांचा अवमान करू नये हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी, हे केवळ एक